शरणागत झालो तेने लेपा मुकलो आता दिल्याचीच वाट अहो नाही खटपट न लगे उचित काही पहावे संचित आता दिल्याचीच वाट अहो नाही खटपट तुका म्हणे देवा माने तैसी करू सेवा आता तुला तीच वाट अहो नाही खटपट पांडुरंगा करो कैवल्य चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजे वैष्णवाग्रगणी साधकांचे मायबाप विश्व माऊली ज्ञानोबा यांच्या समाधी चरण सामित्यामध्ये उपस्थित संत महंत भावी सज्जन माता भगिनी सर्वांच्या अतिभव्य उपस्थितीमध्ये परमपूज्य परमवंदनीय प्रातस्मरणीय हरिवतीपरायण उज्ज्वलानंद महाराज यांच्या षष्ट्यब्दी पूर्ती महोत्सवाकरता आपण या ठिकाणी उपस्थित आहात. पूज्य महाराजांचे जीवन एक अलौकिक आगळं आणि वेगळं जीवन आहे. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात त्यातल्या त्यात आमच्या जिल्ह्यात उमरगा तालुक्यात अचलबेट नावाचं अत्यंत सुप्रसिद्ध आणि प्रासादिक भूमीचा ज्यांच्याद्वारे विकास झाला. सर्वसामान्य माणसाप्रमाणे ज्यांच्या जीवनामध्ये क्रम नाही. 5-6 वर्षाच्या अगोदरपासून माझा थोडा संबंध महाराजांशी आला, पण तो कुठलीही माणसं सांगू शकत नाही की महाराजांची जन्मभूमी कोणती आहे. 3 दिवस मी अचलबेटला थांबलो होतो आणि महाराजांची साधना मी अत्यंत सूक्ष्मत्वाने दुरून न्यावी. एक अत्यंत अंतरंग जीवन, वारकरी संप्रदायाला अभिमान वाटावा असं चतुर आणि चारित्र्य संपन्न जास्त जीवन. महाराष्ट्र आणि कर्नाटक उभयकांच्या बॉन्ड्री ज्याला म्हणतात, सीमा ज्याला म्हणतात, त्या सीमावर्ती भागात ज्यांचं वास्तव्य आणि या वास्तव्यातून यांनी महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटक प्रांतातल्या उभ्या समाजात रात्रंदिवस आपल्या प्रबोधनातून दिशा दाखवत चालले. महाराजांची वाणी ओजवती आणि ओघवती आहे. ज्या वाणीतून सर्वसामान्यापासून तो तळागाळातल्या समाजापासून उच्चभ्रू माणसापर्यंत ज्यांच्या वाणीचा प्रभाव माणसाच्या मनापर्यंत जाऊन पोहोचतो. महाराजांची लेखणी साहित्य संपन्न आहे. बरंचसं वाङ्मय महाराजांच्या द्वारा लिहिलं गेलं आहे. एक अत्यंत असं समृद्ध परमार्थातलं पवित्र जीवन. त्या पवित्र जीवनाला आपल्या शुभेच्छा म्हणा किंवा विश्वमाऊली ज्ञानोबांच्या चरणामध्ये काही प्रार्थना, आपलं मानस व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातल्या कर्नाटक प्रांतातल्या कानाकोपऱ्यातून हा समाज उपस्थित झाला. विदर्भातून समाज एकत्र आला. खानदेश मधल्या महाराज मंडळीचा आज मांडे खाऊ घातले. सर्व स्तरावरची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. गायक, वादक, चिंतक सर्वांच्या उपस्थितीमध्ये षष्ट्यब्दी या उत्सवातलं आजचं 5व्या क्रमांकाचं गुच्छ गुंफण्याची सेवा माझ्या वाट्याला आली. आणि या निमित्ताने जगद्गुरु तुकोबारायांचा हा एक छोटासा अभंग डोळ्यापुढे मी घेतलेला आहे. घेण्याचं कारण, माणसाच्या जीवनामध्ये 2 अवस्था असतात. एक कर्मण्य अवस्था आणि दुसरी अकर्मण्य अवस्था. कर्मण्य अवस्था म्हणजे काहीतरी करावं लागलं, स्वकर्म तरी करावं लागतं. शास्त्रीय कर्मामध्ये नित्य नैमित्तिक कामनिमित्त प्रायश्चित्त नावाच्या 4 कर्मामध्ये माणसाला कुठे ना कुठेतरी राहावं लागतं. एक कर्मण्य अवस्था आहे.
तर त्याचा प्रतिरोध म्हणून असणारी दुसरी एक अवस्था, तिचं नाव आहे अकर्मण्य अवस्था. अकर्मण्य म्हणजे काही न करणं, अकर्मण्य अवस्था म्हणतात. अकर्मण्य अवस्थेमध्ये दोन प्रकार आहेत. एक बुद्धिपुरस्सर अकर्मण्य अवस्था आणि दुसरी अबुद्धिपुरस्सर अकर्मण्य अवस्था. बुद्धिपुरस्सर म्हणजे जाणून बुजून कर्मातून बाजूला राहणं, बुद्धिपुरस्सर अकर्मण्य अवस्था म्हणतात. शाळेत गेल्यानंतर शिकवण्याचं सेवा असताना सुद्धा आणि शिकवण्याचं चुकून बाजूला कुठेतरी हॉटेलमध्ये चहा पीत बसणं, ज्याला म्हणावं लागेल अकर्मण्य अवस्था. पण ही निषिद्ध अकर्मण्य अवस्था आहे. अकर्मण्य अवस्था जीवाला सहजासहजी आवडते, पण ती लाभत असताना मात्र अशी मिळाली पाहिजे. प्राप्तीपूर्वक अकर्मण्य अवस्था जीवाला प्राप्त हवी आहे. प्राप्तीपूर्वक जीवाने जर अकर्मण्य अवस्था प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला तर तो दोष असतो. शास्त्र दृष्टिकोनातून एक ते प्रकारचं पाप आहे. तुकोबा म्हणतात नदानता स्थिती आपल्याला युद्धभूमीवर आल्यानंतर अर्जुनाला अकर्मण्य अवस्था आठवली आणि अर्जुन म्हणतात हे असं तू येतवर भिक्षा मागता बली, आता आम्ही युद्ध करणार नाही, निघून जाणार. अकर्मण्य अवस्थेकडे अर्जुनाचा भोग झाला. पण ती अकर्मण्य अवस्था मात्र चुकीची आहे. तिच्यात कुठेतरी शास्त्राच्या दृष्टिकोनातून दोष आहे आणि तो दोष दूर झाला पाहिजे. कर्मण्य अधिकार असते मा फलेषु कदाचन, असं कर्मातच अधिकार आहे असं म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाची प्रवृत्ती कर्मामध्ये केली. सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे की कर्मण्य अवस्था एक आहे तर दुसरी अकर्मण्य अवस्था आहे. शासन सुद्धा पेन्शन देतं. कितव्या वर्षामध्ये येतं मला काही शासनाचे नियम माहित नाहीत. रक्षण साहेब असं ऐकलंय 58 वर्षाला शासन पेन्शन देत बाजूला करत आणि त्या कर्म करणाऱ्या जीवाला एक अकर्मण्य अवस्थेमध्ये घालतात. तुम्ही थांबा. मग 58 वर्षाला जर अकर्मण्य अवस्था मिळते तर 60 वर्षाला मिळालीच पाहिजे. या अकर्मण्य अवस्थेचा एक वेगळा अर्थ आहे. त्या अकर्मण्य अवस्थेचा वेगळा अर्थ आपल्याला शोधत असताना जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगाचा विचार करावा असा वाटला. या अकर्मण्य अवस्थेमध्ये आपण कोण आहोत, का अकर्मण्य अवस्था स्वीकारली, त्याचं एक सांगोपांग चिंतन जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये करत आहे. माणसाच्या जीवनामध्ये परमार्थाच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केल्यानंतर पासून 4 अवस्थेतून माणसाला जावं लागतं. एक पुरुषार्थ अवस्था, दुसरी प्रयत्न अवस्था, तिसरी प्रतीक्षा अवस्था आणि चौथी प्राप्ती अवस्था. जीवनामध्ये प्रारंभ झाल्यापासूनच्या अवस्थेपर्यंत 4 विभागामध्ये चिंतन होते. पहिला प्रकार आहे पुरुषार्थ अवस्था. पुरुषार्थ त्याला म्हणतात अनंत जन्माच्या संस्काराला मोड देऊन सत्संस्कारामध्ये प्रवेश करणं, याला पुरुषार्थ म्हणतात. स्वभावतः आतापर्यंत जी प्रवृत्ती होती, स्वभावतः असणाऱ्या प्रवृत्तीला रोखणं सोपं नाही महाराज, अत्यंत कठीण आहे. नाथ महाराज म्हणतात अनादि संसार मानेच्या ठाई नित्य विषय सेविले पाही ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देई सेविता. पुन्हा पुन्हा विषयाची प्रवृत्ती आणि त्याचा परिणाम त्यांचं आकर्षण, ते आकर्षण बंद करणं पहिला पुरुषार्थ आहे. सवय मोडणं इतकं सोपं नसते. एक छोटीशी गंमत मी सांगत असतो. रिटायर मिलिटरीमन आपल्या जन्मगावी आला आणि आपल्या घरी राहू लागला. करता 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 गल्लीतल्या खेळणाऱ्या मुलाला तो धमकायचा, घरी बसून अभ्यास कर. धिंगाणा करू देत नव्हता, भांडण करू देत नव्हता. लहानपणाचा आनंद जाऊ गल्लीतल्या मुलांचं संपलं. मुलं असाच विचार करून गेले काही विघ्न चालय. बरे मिलिटरी म्हण, आता याला कोण रोखणार, कोण रोखू शकत.
2-4 मुलं एकत्र आली आणि विचार करू लागले, या बाबा आपल्याला खेळू देत नाही, कमीत कमी याची फजिती आपल्याला करायची. बाकीच्या मुलांनी सांगितलं, काय फजिती करणार, तो मिलिटरीमन आहे, रिटायर मिलिटरीमन, त्याची फजिती काय करणार. बघा तर खरं, तो गाडी दिवशी तो मिलिटरीमन किराणा दुकानातून सामान आणण्याकरता गेला. 1 महिनाभराचं सामान घेण्याची त्याची इच्छा. भली मोठी पिशवी, भली मोठी यादी, भरपूर पैसे आणि त्याच्याबरोबर किराण्यामध्ये गोडं तेल आणण्याची आवश्यकता होती. पूर्वीच्या काळात गोडं तेल आणण्याकरता घरून कुठली तरी बाटली, भांड काहीतरी घेऊन जावं लागायचं. आताचा बदललेला काळ आहे, आता पॅकिंगचा काळ आहे, काहीला पॅकिंग मध्ये तयार आहे. घरामध्ये विचार केला 1 महिनाभर गोडं तेल पुरेल असं आपण आणायचंय. एवढं मोठं भांड कोणतं उपलब्ध असेल विचार करता करता स्वयंपाकघरामध्ये मोठं पातेलं दिसलं. तर विचार केला या पातेल्याच आणून, पातेलं घेऊन गेला. यादीप्रमाणे सगळा किराणा भरला. पातेलं भरून गोडं तेल घेतलं. एका हातामध्ये तळ हातावरती पातेलं घेतलं, दुसऱ्या हातामध्ये पिशवी घेतली. आपल्या घरी येत होता. येता येता रस्ता होता काटकोनच्या आकाराचा, एल टाईप. ज्याने फजिती करायचं ठरवत होतो मुद्दाम त्या कोपऱ्यावर येऊन उभा राहिला. मिलिटरीमन जवळ आल्याबरोबर त्यांनी मोठ्याने गर्जना केली, अटेन्शन. कानावर आवाज आल्याबरोबर पायाला पण हाताला. काय घडलं सगळं विस्कळ झालं. परिणाम सवयीचा आहे. आपली सवय झाली की ती सवयच माणसावर अंमल बजावते. तिच्यातूनच माणसाचं जीवन जगत असतं. आणि असाच एक प्रकार आहे सांसारिक जीवनामध्ये. मागच्या जन्मात म्हणा किंवा मागच्या काळामध्ये जे काही संस्कार आपल्या जीवनामध्ये झाले, कदाचित कुसंगतीने झालेले संस्कार त्याला मोठ देणे इतकं सोपं नाही. त्याच्यावर ते जिंकण्याकरता फार मोठा प्रयत्न करावा लागतो. महानिषिद्ध असणाऱ्या गोष्टी पहिल्यांदा त्याग कराव्या लागतात. निषिद्ध गोष्टीपासून तो सामान्य किरकोळ निषिद्ध विषयापर्यंत त्याग करावा लागतो. दारू सारख्या उन्मत्त अशा प्रकारच्या पेयापासून तो तंबाखू पर्यंत सगळे प्रयोग बंद करावे लागतात. इतकं होतं नाही म्हणत. काही माणसाचा पुरुषार्थ माळ घालण्यापर्यंत होतो, पण तंबाखू टाकण्यापर्यंत मात्र ते अजूनही पोहोचत नाही. खंत वाटते. एकादशीच्या दिवशी काही आमची वारकरी मंडळी पान खायचं सोडतात. एकादशी अशुद्ध विचार शिचे खड वेडा भक्षता तांबूळ सापडे सगळं काळा हातीनं सुटे. पान खात नाहीत पण तंबाखू मात्र खातात त्या दिवशी. जगण्याचा मुद्दा असा, अनेक व्यसनाचे पदार्थ नको ते पारमार्थिक क्षेत्रामध्ये प्रतिबंध करणाऱ्या पदार्थावर त्याग करणं हा एक मोठा पुरुषार्थ आहे. आपल्या स्वैर प्रवृत्तीला जिंकणं याला पुरुषार्थ म्हणतात. फुलेने पुरुषार्थे जिंकेला संसार. संसारातला रजगुण माणसाला लवकर सोडत नाही. रजगुण म्हणा तमगुण म्हणा लवकर आपल्या प्रांताच्या बाहेर जाऊ देत नाही. कुठल्या ना कुठल्या त्या रूपातून रजगुण आपल्यात मिसळतो. तमगुण काही वेळा प्रगट होतो तेव्हा रजगुणाला तमगुणाला फाटा देऊन सत्वगुणामध्ये सतत वृत्ती स्थित करणं हा एक मोठा पुरुषार्थ. आणि जेव्हा सत्वगुणामध्ये वृत्ती स्थिर होत असते तेव्हाच परमार्थाचे खऱ्या अर्थाने प्रयत्न केले जातात. तमोगुणातले परमार्थाचे प्रयत्न हा तमोगुण एक प्रकारचा वाढण्याकरता तशा प्रकारचे ते उपयोगी असतात. फार दिवसापूर्वीची गोष्ट आहे. वारकरी संप्रदायामध्ये भक्ती क्षेत्रामध्ये भगवंताच्या नामचिंतनाला अनन्य महत्व, अनन्य महत्व. नामचिंतन केलं पाहिजे आणि परमार्थाच्या पूर्ण पीठिकेतून भगवंताचं नामचिंतन करावं हे सर्वात महत्वाचं आहे. एकाला काय लहरा ऐकून असं त्यांनी मला प्रश्न केला, महाराज असं नामचिंतन जर उद्धार करणार आहे तर मग कुठल्याही परिस्थितीमध्ये करायला काय हरकत आहे.
तमाशातली माणसं सुद्धा तमाशामध्ये रामा रामा म्हणतात, काय बिघडलं? पण त्याने पुण्य होणार नाही का? त्याचा फायदा काय? म्हटलं त्याचा फायदा एकच आहे, नरकाला जात असताना येणारा प्रतिबंधन रामारामाने दूर होतो, तो लवकर नरकाला जातो. सांगण्याचा मुद्दा असा की परमार्थाची पूर्ण पीठिका ज्याला म्हणतात, पूर्ण शुद्धी ज्याला म्हणतात, त्या शुद्धी अवस्थेतून जे प्रयत्न केले जातात ते प्रयत्न ही दुसरी अवस्था आहे. आणि परमार्थ प्राप्ती करता केलेल्या प्रयत्नाला फळ मिळण्याकरता एक तिसरी अवस्था आहे, तिचं नाव आहे प्रतीक्षा. प्रतीक्षा म्हणजे वाट बघणं. आपण जे काही केलं आहे त्या केलेल्याच्या प्राप्ती करता वाट पाहावी लागेल आणि वाट पाहावीच लागते. केलेल्या सेवेचा मोबदला जर मिळवायचा असेल तर सेवा परिपक्व आणि प्राप्ती काळ येईपर्यंत अशा प्रकारची वाट बघावी लागते. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला म्हणतात, देवा मी वाट बघू लागलो, पाहे प्रसादाची वाट बघतोय आता. त्याच नाव प्रतीक्षा. प्राप्ती काळापर्यंत अंतःकरणातली भावना आणि धैर्य तसंच ठेवणं याला प्रतीक्षा म्हणतात. ही प्रतीक्षा स्थिती सगळ्यात अवघड आहे. कदाचित पुरुषार्थ करता येईल, प्रयत्न करता येईल, पण प्रतीक्षा काळामध्ये मात्र थांबणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे. प्रतीक्षा काळामध्ये थांबण्याकरता सात्विक धैर्य लागतं. ज्याच्या वृत्तीमध्ये सात्विक धैर्य आहे असाच प्रतीक्षा काळामध्ये थांबू शकतो. धैर्याचे 3 प्रकार असतात, तमगुणी धैर्य, रजोगुणी धैर्य आणि सत्वगुणी धैर्य. तमगुणी धैर्य त्याला म्हणतात दुसऱ्याचा काटा काढायचा, आपला निघाला तरी चालेल, याचं नाव तमगुणी धैर्य. सध्या या तमगुणी धैर्याची छाप संपूर्ण जगावर आहे. याला आतंकवाद म्हणतात. अतिरेक्यांच्याजवळ धैर्य असतं ते कोणतं धैर्य आहे? तमोगुणी धैर्य. समुद्र मार्गाने आलेल्या 10 माणसाच्याच मनामध्ये मुंबई ताब्यातमध्ये घ्यायची होती आणि त्यांना कल्पना नव्हती की आपल्याला मारावं लागणार आहे म्हणून. माहित होत. माहीत असताना सुद्धा आपलं मरण हातामध्ये घेऊन दुसऱ्याला मारण्याकरता प्रवृत्त होणं हे तमोगुणी धैर्याचं लक्षण आहे. रजोगुणी धैर्य त्याला म्हणतात. प्रपंचामध्ये सगळा विनाशी असा प्रकार दिसत असताना सुद्धा विनाशी वस्तूमध्ये मन रंगणं याला म्हणतात रजोगुणी धैर्य. एक पहा तसा एक संसारामध्ये विनाशीपणा असताना सुद्धा अविचाराने संसारामध्ये वृत्ती जीवन रंगते. रंगण्याचं एकच कारण आहे की त्याच्यात रजोगुणी धैर्य. विश्वमाऊली ज्ञानोबारांनी फार सुंदर प्रसंग रंगवलेला आहे. पावसाळ्याच्या प्रारंभाला ढगातून काही बेडक्या पडतात, त्याबरोबर उष्णतेतून खालच्या पृथ्वीच्या अंतर्गर्भातले काही प्राणी बाहेर वळतात, त्यात साप देखील असतात. ते साप त्या बेडकीला आपलं खाद्य म्हणून पाठीमागून जाऊन पकडतात, अर्ध गिळतात. ते बेडकीच्या मनामध्ये रजोगुणी धैर्य असते. ती बेडकी समोरच्या माश्यानं आपली जीभ असेल लांब करून ओढण्याचा प्रयत्न करते. ज्ञानोबा सांगतात, दरदर सापे गिळी जातो आहे उभा घेतो मासिया वेटाळी जिव्हा तैसे प्राणी कवने लोभा वाढवती कृष्ण. हे रजोगुणी धैर्य आहे. यानंतर तिसरं धैर्य लागतं, त्याला सत्वगुणी धैर्य म्हणतात. सत्वगुणी धैर्यामध्ये देहुमा पातयाने कार्यमा साधयाने देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ. आपण केलेल्या प्रयत्नाचं फळ नक्की मिळणारच आहे, ते मिळेपर्यंत वाट बघावी लागते. तुका मने वारे सुखाचा आरंभ तरी काठिण्याचा क्षोभ. या पारमार्थिक सुखाच्या प्राप्ती करता काठिण्य आहे.
आणि तो प्रवास चालू असताना आपल्या परमार्थाच्या प्रयत्नाला येणारं फळ प्राप्त होईपर्यंत मात्र थांबावं लागतं. बऱ्याच वेळेला धैर्य कमी पडतं. मराठीमध्ये म्हण शिजेपर्यंत थांबतात पण नेवेपर्यंत थांबत नाही. स्वयंपाक तयार होईपर्यंत माणसाला दम निघतो, ताटात वाढल्यानंतर मग मात्र दम निघत नाही. देवीला चटका बसला तरी कोणी सरकत राहतो. त्याचं कारण वाट पाहण्याची जी क्षमता असते ती कुठेतरी कमी पडते. तुकारामाने तेथे नचले तातडी प्राप्त काळ घडी आल्यावी. प्राप्त काळ यावा लागत असतो आणि तो प्राप्त काळ जो फळ देत असतो भगवान त्यालाच माहिती की याचा प्राप्त काळ कधी आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा प्राप्त काळ झोपी गेल्यानंतर स्वप्नात गंगेच्या स्नानाला जात असताना झाला. सापड गेले आल्यानंतर मात्र प्राप्ती झाल्याशिवाय राहत नसते. मथुरेतला भगवंताचा भक्त त्याचं नाव आक्रूर आणि त्या आक्रूराला भगवंताचं दर्शन व्हावं असं वाटत होतं. रात्रंदिवस तो प्रयत्न करत होता. एके दिवशी गंगेच्या स्नानाला गेला. अंतःकरणामध्ये वृत्ती की भगवंताने दर्शन द्यावं, देवाने दर्शन द्यावं आणि गंगेमध्ये बुडी मारली. पाण्यामध्ये भगवत दर्शन झालं. बुडी मारल्यानंतर त्याचा प्राप्ती कळाला. एक प्रसंग आपल्या डोळ्यापुढे येण्यासारखा आहे. मुकुंदराज स्वामी आणि जयत्रपाळ राजा. जयत्रपाळ राजा अनेक साधूंना दामून ठेवत होता. त्याला असं वाटायचं साधू म्हणजे सगळे डोंगीचे आहेत. आलेल्या साधूला त्याने म्हणायचं रेकी बिने पाव ब्रह्म बताव नाही तो लय टिका. त्याचं सूत्र होतं ठरलं. घोडा सिद्ध करायचा आणि म्हणायचं त्याच्या रिकिमीमध्ये पाय दिल्याबरोबर मला ब्रह्मसमाधी लागली पाहिजे. नाही जर लावता येत असेल तर टिकाव घ्या आणि तळ खोदा. आजही मग जयत्रपाळ राजाने खोदलेलं अंबाजोगाईचं तळ दाखवतात जे साधूने खोदलंय. साधू बंदिस्त केलेले होते. बऱ्याच वेळा शासन साधूंना बंदिस्त करतं. मागचे बरेच इतिहास आपल्याला सापडतात. अकबर आणि तुलसीदासांना बंदिस्त केलं होतं. महाराष्ट्राला ताज्या काळात तर सगळ्यात मोठा अनुभव आहे. नवीन सांगायला नको. जयत्रपाळ राजाने साधूंना बंदिस्त केलं होतं पण तो एक प्रकारचा साधक होता. त्याची थोडी विरोधी भक्ती होती. तो प्रयत्न करत होता मला ब्रह्मसमाधी कशी लागेल. आणि असं करता करता मुकुंदराज स्वामी आले. मुकुंदराज स्वामीच्या पुढे त्यांनी तेच घोष वाक्य प्रगट केलं रिकी देवी पाव ब्रह्म बता नाही तो लिहू चुका. मुकुंदराज स्वामीने सांगितलं आण रे घोडा. घोडा आणायला लावला आणि रिकी देवीमध्ये पाय ठेवायला लावला. पाय ठेवल्याबरोबर ब्रह्म समाधी त्याला प्राप्त झाली. का त्याचा तो प्राप्तिकाळ होता. कोणाचा कधी प्राप्तिकाळ येईल हे सांगता येत नाही पण येणाऱ्या भविष्यातला प्राप्तिकाळ येईपर्यंत मात्र धैर्याने तीच वाट बघण्याची शक्ती साधकाच्या जीवनात लागते. त्याला प्रतीक्षा म्हणतात. आणि ही जेव्हा प्रतीक्षा वृत्ती अंतःकरणात बांधवली जाते. वाट पाहे बाहे निळळे ठेवणे हात पंढरीच्या वाटे दृष्टी लागले चित्त. अशी प्रतीक्षा वृत्ती दृढावणं आणि प्रतीक्षा वृत्ती दृढवता नक्की प्राप्तिकाळ आला की मग मात्र प्राप्ती होत असते. सगळ्यात अवघड आहे. काही प्रयत्न करून प्रतीक्षा वृत्तीमध्ये टिकत नाही परत फिरतात. म्हणजे अत्यंत सात्विक धैर्य आणि बहादर असतात ते मात्र हाती नेम आता परत फिरणार नाही. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीपर्यंत आमचं धैर्य टिकणार. शता एका तरी जन्माचे शेवटी कृपाळू वापकी येईल दया ही अवस्था प्रतीक्षेचीच अवस्था.
रुक्मिणी साहेबांच्या रुक्मिणी सुंदर ग्रंथामध्ये एक छोटासा प्रसंग, जेव्हा सुदैव ब्राह्मणाच्या मुखातून भगवान कृष्ण परमात्म्याचं वर्णन रुक्मिणी साहेबांनी ऐकलं आणि ऐकल्यानंतर मनाने ठरवलं नक्की आता आपल्या जीवनामध्ये आपण भगवान कृष्णानाच माळ घालणार. पण परिस्थिती वेगळी झाली होती. वृत्ते गुंतले गोपाळा, हळद लागली शिशुपाळा. शिशुपाळाला हळद लागली होती, तो वाट बघत होता रुक्मिणीच्या प्राप्तीची. रुक्मिणी साहेबांचं अंतःकरण मात्र हे लावलं होतं भगवान कृष्ण परमात्म्याच्या प्राप्तीकडे. सुदैव ब्राह्मणाकडे निरोप दिला, देवा जा माझ्या भगवंताला निरोप सांगा. तेव्हा म्हणावं तुम्ही या आणि येऊन माझं हरण करून घेऊन जा, राक्षस विधीने माझं लग्न लावून घ्या. ब्रह्मविधी, गांधर्व विधी आणि राक्षस विधी, तसे हिंदू विवाहाचे 8 प्रकार आहेत. त्यापैकी महत्वाचे 3 प्रकार असतात नेहमी प्रचलित, ब्रह्मविधी, गांधर्व विधी आणि राक्षस विधी. वास्तविक आळंदीमध्ये कार्तिक स्वामींची पुष्कळशी संख्या आहे, त्यांच्यापुढे विधी सांगण्याची गरजच नाही. या 3 विधीपैकी राक्षस विधीने माझा स्वीकार करा. रुक्मिणी साहेबांना असं वाटलं कदाचित भगवान कृष्ण परमात्म्याला येत असताना जर उशीर लागला आणि दुर्दैवाने या जन्मात जर भेट नाही झाली मग काय करावं. रुक्मिणी साहेब म्हणतात, भगवान तुम्ही जर आला नाही तर हे लक्षात ठेवा, 1, 2, 5, 7 जन्म सहस्रावरी 1000 जन्म होईल द्या, पण मी मात्र तुम्हालाच माळ घालणार आहे, दुसऱ्याला माळ घालणार आहे. ही प्रतीक्षा वृत्ती आहे. ही प्रतीक्षा वृत्ती परमार्थामध्ये अत्यंत महत्वाची आहे. ही प्रतीक्षा वृत्ती भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना इतर साधना करता अकर्मण्य अवस्था आणि भगवंताच्या कृपा प्रसादा करता प्रतीक्षा अवस्था, तीच प्रतीक्षा अवस्था जगद्गुरु तुकोबाने चिंतनाला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात अवस्था प्रकट करतात. मी शरण आलो आहे, भगवान परमात्म्याला मी माझं सर्वस्व समर्पण केलेलं आहे. शरणागतीमध्ये प्रकार तसा आहे, काही वाचिक आणि मानसिक 3 गोष्टीने शरण जाण्याची गरज आहे. भगवान सांगतात अतिउच्च अशा प्रकारच्या शरणागतीमध्ये सुवर्णमणी सोनिया एक कल्लोळ जैसा पाणिया तैसा मद धनंजया शरण येत. इतकी अत्यंत उंच अवस्थेतली शरणागती तुकोबारा म्हणतात मी भगवान परमात्म्याशी शरणागती केली आहे. शरणागती हा शब्द युद्ध काळातल्या प्रासंगिक अवस्थेचं वर्णन करणारा शब्द. 2 योद्धे जेव्हा समोरासमोर येत असतात आणि समोरासमोर आल्यानंतर एकमेकाबरोबर तुंबळ युद्ध खेळतात, खेळता खेळता एखाद्याची शक्ती कमी होत असते आणि त्याच्या लक्षात येतं की आता पुढे जर युद्ध खेळेल तर प्राण जातील, त्यापेक्षा शरण आलेलं बरं. पूर्वीच्या काळामध्ये निर्बळ झालेले आणि शरण येणारे 2 हात बांधायचे, दातामध्ये गवताची काडी धरायची आणि आपल्या समोरच्या योद्ध्यापुढे पुढे यायचं. याला दातात काडी धरणं म्हणतो. आपण निर्बळ आहोत, मी तुम्हाला शरण आहे याचं प्रतीक म्हणतो पुढे येतो. आणि पुढे आल्यानंतर जो योद्धा असतो त्याच्या लक्षात येतं की आपल्याला शरणागती मागितलेली आहे, याला अभयदान दिलं पाहिजे. नंतर तो म्हणतात त्याला अभयदान देतो. जीवाला सुद्धा एक प्रकारचं मोठं युद्ध आहे. रात्रंदिवस त्याला ते युद्ध करावं लागतं. रात्रंदिवस कशा प्रकारचा करत असणारा जो प्रकार होता, पण त्याच्यामध्ये हे लक्षात येतं की आपण पुढे जाऊ शकतो. या जगनियंत्या प्रभूकडे आपण शरण गेलं पाहिजे. विकार इतके भयानक आहे. कामयेश क्रोधेश रजोगुण समुद्भवा महाशनो महातापमा विध्येन निहमैरी. हे वैरी आहे, हे आपल्याला जमू देणार नाही. त्याच्यापेक्षा एक करूया, संपूर्ण ब्रह्मांडाचा जो मालक आहे तो मालक त्यालाच आपण शरण जाऊ ना. मग त्याला जर शरण गेलो तर हे काय करणार. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात याच हेतूने हे भगवान मी तुमच्याशी शरण आलो, शरणागत झालो केने मीपणा मुकलो. शरणागत झाल्यानंतर जो अहमपणा असतो तो अहमपणा राहत नाही.
खोट्या अशा प्रकारचा माझेपणा, खोट्या अहंकाराची जी वृत्ती आहे ते खोट्या अहंकाराची वृत्ती मात्र भगवंताची शरण गेल्यानंतर मात्र राहत. संसारामध्ये माणसाच्या ठिकाणी अहंकार असतो, अस्मिता असावी पण अहंकार नसावा. अहंकार असतो तो खोटा असतो. अहंकार नसा भेद जगी निंद्य निंदनीय आहे, अपवित्र आहे. अहंकाराच्या द्वारा फजिती होते. अहंकार बाजूला गेला पाहिजे, बड्या बड्यांचा जात नाही. नवल अहंकाराची गोष्टी विशेष नरगे अज्ञानासाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. बड्या बड्याना हा घेऊन जाणार आहे, पण याचा त्रास जर चुकवायचा असेल तर एकच करावं लागतं, ते नम्र व्हावं लागतं. ते भगवान परमात्म्याला नम्र व्हावं लागतं. महाराज म्हणतात मी त्याच्याकरता भगवंता तुमच्याशी नम्र झालो, शरणागत झालो, तेने मीपणा मुकलो. त्याचा परिणाम शरणागत माणसाला दुसरी सत्ता नसते. याला शरण केला त्या शरण्याची सत्ता म्हणजे शरण जाणाऱ्याची सत्ता. तो स्वतःला बाजूला काही वेगळं समजतच नाही. विनाकारण आपल्यात ते वेगळेपणा आहे, आपली शक्ती आहे असं जर मानलं तर फजिती झाल्याशिवाय राहत. पंचतंत्र नावाच्या ग्रंथामध्ये छोटासा दृष्टांत आहे. जुना काळ होता हुकुमशाही. हुकुमशाहीमध्ये पोलिसांचा फार दबदबा आहे. एका गावामध्ये काही प्रकरण घडलेलं होतं. त्याच्याकरता एक जमादार साहेब त्या ठिकाणी आलेले होते. ओझा करून पाहत होता. त्या जमादार साहेबाचा मोठा थाट होता. माणसं भीत होती. जमादार साहेब त्या गल्लीत आले, त्या गल्लीतली माणसं खूप चिप लपून बसत होती. एवढा दबदबा. जमादार साहेबाला खूप वाहवा होती, खूप त्याची सेवा करत. कोल्याला वाटलं माणसामध्ये जमादार आहे तर मग कोल्यात जमादार का नसावा. आपल्या सभेमध्ये आपल्या समाजामध्ये जमादारच नाही. बरं झालं आपल्याला पाहायला मिळालं. आणि आपल्या कोल्ह्यांच्या वर्गामध्ये जमादार आपणच होणार, दुसरं कोण होणार. कोल्ह्यांची सभा बोलवली, ठराव मांडला. तुम्हाला जमादार माहिती आहे का? सगळ्या कोल्ह्यांनी सांगितलं आम्हाला काही माहित नाही, जमादार वगैरे काही माहिती. मग तुम्हाला माहित नाही तर मग आपल्याला जमादार करायचे. जमादार असल्यानंतर समाज सुरक्षित राहतो. कायदा आणि सुव्यवस्था याचं पालन होत असतं. त्याच्याकरता जमादाराची अपेक्षा आहे, आवश्यकता आहे. सगळे कोल्हे बाकीचे भोळे. हा शहाणा हुशार अधिक होता. तरी नाही ना मग तुम्ही कोणी जमादार होता का? सगळ्यांनी सांगितलं आम्हाला काही माहितीच नाही तर आम्ही जमादार करणार. मग तुम्ही नका, मी जमादार. ठीक आहे. जमादारानं काय करायचं? जमादाराने ऑर्डर सोडायची आणि बाकीच्याने नियमितपणाने स्वीकारायची. जेव्हा मी बोलवेन तेव्हा तुम्ही सगळ्याला एकत्र यायचं, सांगायचं तुम्ही काम करायचं. जमादार साहेबांचा थाट वाढला. या कोल्याच्या जमादाराने विचार केला आपण ज्या जमादाराला पाहिलं होतं त्याच्या खांद्यावरती बंदूक. आपल्याकडे बंदूक नाही. आपण सगळ्या कोल्याच्या सारखेच आहोत. सगळ्या कोल्यापेक्षा जमादार की वेगळा पाहिजे. पण आपल्याकडे सुद्धा बंदूक हवी आहे. आता कोल्याला बंदूक कुठली मिळते? एका झाडाखाली काठी पडलेली होती. कोल्याने ती काठी घेतली आणि चांगला एक झाडावरचा गोळवेल सारखा चांगला वेल काढला. एका कोल्याकडनं तो आपल्या अंगाला असा उभा बांधून घेतला. सांगितलं बा आता माझ्याकडे बंदूक आली. बरं तो कोल्ह्यामध्ये आपलं खूप अशा प्रकारचं वजन ज्याला म्हणतात तो वजन वाढवायला. एके दिवशी काही कारणा करता त्याने कोल्ह्यांची सभा बोलवली होती. सभा भरलेली होती. जमादार साहेब उच्च आसनावर बसलेले होते आणि बोलणं चालू होतं. अशा अवस्थेमध्ये एका वाघाची गर्जना फुटली. वाघाची गर्जना झाल्याबरोबर सगळे कोल्हे आपल्या आपल्या घरामध्ये शिरले. जमादार साहेबांना मात्र बिळामध्ये जाताच येईल, कारण ती बंदूक बिळाच्या तोंडाला आणता नाही. पुष्कळ प्रयत्न केला आज जायची पण जाता येईना. शेवटी वाघ आला आणि वाघाने जमादार साहेबांचा फराळ केला. मोठ्या मोठेपणा घेऊ नये. मोठा मोठेपणा घेतला की असं होतं. सामान्य जीवाला हे करत असतं. सामान्य जीव आपला खोटा मोठेपणा घेतात. आपल्या कुटुंबातला एखादा कर्ता जर असला तो आपल्या मंडळींना सांगत असताना तो सांगतो माझं जर तुम्ही ऐकणार नाही ते लक्षात ठेवा, मी गेला तर तुमचं कसं होईल.
मी आहे म्हणून तुम्ही जगताय, मी जाऊ द्या तुमची भजीच होणार आहे. खोटा मोठेपणा घेतो. वास्तविक तुकोबारासारखे संत सांगतात, देता देव विता, नेता नेव विता, तेथे यातील सत्ता काय आहे. किंवा देणारा नेणारा या सगळ्या गोष्टी वेगळ्याच हातात आहेत. पण असंही असताना आपण जमादार साहेब बनतो. जर समादार साहेब बनलो तर नक्की यमरूपी वाघ येऊन खाल्ल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता खोटी जमादारकी सोडून द्यायची आणि नम्रता धारण करावी. तुकोबारा म्हणतात, मी नम्रता धारण केली, शरणागत झालो, तेने मेपणा नकोलो. त्याचा परिणाम माझा अहंकार गेला. भगवत भक्त अहंकाराच्या तावडीतून जितके व्यवस्थित सुटतात तितके कोणत्याच साधनेतली माणसं व्यवस्थित सुटत नाही. भगवत भक्तांच्या प्राप्त स्थितीमध्ये फार मोठं बोधवैभव असतं. केवढं बोधवैभव असतं. अनोर येणया ठोकडा, तुका आकाशा एवढा, रज्जू सर्पाकार, भासे रे जगदंबा. एवढी अवस्था भोगणारे जगद्गुरु तुकोबारासारखे संत. पण विडंबता केवढी, लागोनिया पाया विनवी. ज्यांचा अहंकार दबलेला आहे किंवा नष्ट झालेला आहे, अशा अहंकार नष्ट झालेल्या महापुरुषाच्या जीवनात दुसरे कोणतेच विकार उगवत नाही. प्रसंग आपल्याला कल्पना आहे. मंबाजी वाणी तुकोबारांचा उत्कर्ष सहन होईना. कुठेतरी वाट बघत होते की यांचं कुठेतरी आपण तारण करूया. आणि महाराजांची म्हैस मंबाजीबाच्या परत चुकून आली होती. तेवढंच निमित्त पुढे घेतलं आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांना काठीनं मारलं मंबाजीवर. वास्तविक तुकोबारांच्याकडे एवढं सामर्थ्य होतं. महाराजांनी चांगले डोळे फाडून जर मंबाजीकडे पाहिलं असतं तर सरपणाची गरजच पडली असती. इतकी शक्ती होती तुकोबारांची. पण अहंकार हेच असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज त्या काळाला क्रोधाच्या अधीन गेले नाही. क्रोधाला सुद्धा बाजूला ठेवू शकले. अर्थात एक अहंकार नावाचा विकार जर जिंकला गेला तर सर्वच अहंकारावर माणसाचा ताबा गाजला जातो. बाकीचे तर काम क्रोध बनले घाले, म्हणे दिले दोन्ही, इंद्रियांचे धनी आम्ही झालो घुसावे. सगळ्या विकारावर मात करता येते का? भगवान परमात्म्याशी शरण झालो म्हणून. जेव्हा भगवान परमात्म्याशी शरण झाल्यानंतर स्वतंत्र जीवनाचं अस्तित्वच उरत नाही. खऱ्या शरणागतीचं हे लक्षण आहे की आपलं अस्तित्व स्वतंत्र अजिबात न उरणं हे खरं शरण जाण्याचं लक्षण आहे. पूर्वीच्या काळामध्ये एक राजा होता आणि अशी एक पद्धत होती, माणसं गुलाम देण्याची पद्धत होती. मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलीचा वडील मुली करता काही गाठी देऊन टाकायची. तसं गुलाम देण्याची, गुलाम विकत घेण्याची अशा प्रकारची पद्धती होती. त्या राजाला एक गुलाम दिला गेला. दिल्यानंतर राजाने त्या गुलामाला विचारलं, तुझं नाव काय? गुलामाने सांगितलं, माझं नाव तुम्ही ठेवाल ते. राहणार कुठे तुम्ही सांगाल ते. करणार काय तुम्ही सांगाल ते. खाणार काय तुम्ही द्याल ते. कोणताही प्रश्न जरी विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर त्याचं तुम्ही 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 असेल. एकदम राजाच्या डोक्यात प्रकाश पडला आणि उठून राजाने त्या गुलामाचे पाय पकडले. तो पश्चाताप करू लागला, सरकार तुम्ही मालक आहात, मालकाने नोकऱ्याच्या कुठे पाया पडायचं असतं का? माझ्या पाया पडू नका. राजाने सांगितलं, रे पाया पडायचं एकच कारण आहे की मला आयुष्यात जी आतापर्यंत गोष्ट कळत नव्हती ती गोष्ट तुझ्या प्रसंगाने मला कळली. मी स्वतः भगवंताचा गुलाम समजून घेतो, मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा. मला हे अजून कळत नव्हतं की गुलामाने स्वतंत्र अस्तित्व ठेवू नये. हे गुलामाचं खरं लक्षण आहे. ते तुझ्याच बोलण्याने मला कळलं. पण तू मला गुरु झालास म्हणून तुझं दर्शन घेतो. सांगण्याचा मुद्दा असा, शरणागत व्यक्ती आपल्या स्वतःला कुठल्याही प्रकारचं वेगळं अस्तित्व ठेवत नाही. पण आदिमान कसं शिल्लक राहील? तुकोबाराय म्हणतात, हे भगवान मी तुम्हाला शरण झालो, शरणागत झालो, तेने मी पण मोकलो. आणि याच्यामुळे या साधन काळामध्ये माझी अकर्मण्य अवस्था आहे. ती अकर्मण्य अवस्था तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये
प्रतीक्षावस्था कृपाला प्रगट करतात. हे भगवान, आता आम्ही मात्र बाकीचं काही करणार नाही. याला अकर्मण्य अवस्था म्हणतात. करोत तपादी साधने कोणी साधवोत घोरांजने आम्ही नवदोतया वाटा नाचो पंढरी सोहटा. इतर साधनाच्या बाबतीमध्ये मात्र आम्ही अकर्मण्य अवस्थेला काही करणार नाही. जरी ते शास्त्र विहित असते, भगवत भक्त यज्ञादी साधनाकडे प्रवृत्त का होत नाही? त्याचं कारण जे आता दिलंय ना त्याचं प्राप्त होण्याची वाट बघायची. भंगातलं पाहो नाही खटपट, असं सहज वाटतं की पाहो नये खटपट असं असायला पाहिजे, पण तसं तर अर्थ नाही. अभंगातला अन्वय वेगळा आहे. आता दिल्याचीच वाट पाहो खटपट नाही, असं त्याचा अन्वय आहे. आता आम्ही भविष्य काळामध्ये जे भगवंताने आम्हाला दिलंय ना ते मिळण्याची वाट बघणार आहोत. तुला जे आघात आहे, दिलंय ते मिळण्याची वाट बघायची म्हणजे काय दिलंय आणि काय मिळायचंय? उत्तर असे, भगवान परमात्मा सर्व भगवत भक्तांना अभयदान देतात आणि त्या अभयदानातून भगवत भक्ताला एक प्रकारचं शाब्दिक पहिल्यांदा समाधान देतात. ते श्यामान करता मृत्यू संसार सागरात भवामिनाची रात मैया मी देशित चित्तसा. अभिवचन दिलंय श्रीमद भगवद्गीतेमध्ये. अनेक ठिकाणी भगवान परमात्माने भगवत भक्ता करता अभिवचन दिलंय ना, त्या अभिवचनाची परिपूर्ती होण्याची आम्ही वाट बघणार. एका बाजूला त्यांनी दिलंय आणि भगवान परमात्म्याच्या द्वारा दिलेली जी शक्ती असते ती शक्ती वाया जात नसते. परमात्म्याचे जे संकल्प आहे तो सत्य संकल्प आहे आणि त्याने आम्हाला जे दिले देऊ केलेलं आहे. भगवान परमात्मा भगवत भक्ता करता तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू एक एक कल्पतरू पूर्वविषयी. भगवान अभयदान देतात, कल्पतरू प्रमाणे इच्छा पूर्ण करतात. असं शब्दाचं अभिवादन भगवान परमात्म्याने दिलेलं आहे, पण ते प्रत्यक्षात अनुभवामध्ये येण्याकरता मात्र आम्ही वाट बघणार आहोत. आता दिल्याचीच वाट पाहो नाही खटपट. याचा अर्थ काय? शरणागत झाल्यामुळे अंतःकरणातली इच्छा शक्ती सुद्धा वेगळी उरलेली नाही. शरणागतत्वाचं हेच लक्षण आहे. ही शरणागती कुठल्याही प्रकारच्या बाकीच्या विषयाची इच्छाच करत नाही. का म्हणे अवघे आवरी वासना म्हणे आवरी आवरी वासना एका बाजूने इच्छेचा आम्ही निग्रह केलेला आहे, दुसऱ्या काही इच्छा ठेवली नाही. का म्हणे पायापाशी येईल ऐशी वासना, दुसरा विषयच अंतःकरणामध्ये नाही. आणि भगवान परमात्म्याने जे देऊ केलेले ना, आता दिल्याचीच वाट अहो नाही खटपट. दुसरा आम्ही प्रयत्न करणार नाही. दुसरा प्रयत्न जर केला या सध्याच्या काळामध्ये तो प्रयत्न सफल होईलच हे सांगता येत नाही. कारण काही साधनाला काल मर्यादा आहे आणि काल मर्यादा असल्यामुळे सध्याच्या काळामध्ये अवघ्या वाटा झाला मध्ये बाकीच्या कैपटी करायचं कारणच नाही. आम्ही भक्तीच्या क्षेत्रामध्ये शरणागत झालो आणि शरणागत झाल्यामुळे आमचा अहंकार संपला. एक गोष्ट आणखी महत्वाची आहे. कोणती खटपट करण्याकरता, कर्तृत्व ठेवण्याकरता माणसामध्ये अगोदर अभिमान लागतो.
जर अभिमानच जर नसेल तर कोणतंच कर्म करता येत नाही. आपण नेहमी विनोदानं सांगत असतो, श्रावण महिन्यामध्ये बरीच माणसं होतात. वाईट खात नाहीत, वाईट पित नाहीत, माणसासारखे राहतात. एक महिना त्याच्यामध्ये एखादा सत्यनारायणाच्या पूजेसारखा एखादा प्रकार करतात. सत्यनारायणाच्या पूजेला बसल्यानंतर संकल्प पहिल्यांदा करावा लागतो. बाकीच्या कर्मात आणि भक्तीमध्ये फार फरक आहे. इतर कर्मामध्ये पहिल्यांदा संकल्प करावा लागतो. भगवत भक्तीमध्ये संकल्प करण्याची गरजच नाही. भगवान परमात्म्याला सरळ आवाहन करावं लागतं, बोलवं लागतं आणि विनम्र प्रार्थना फक्त शेवटी मागणे ते एक तुझं प्रती आहे, व्यक्तीला तर एक आहे पांडुरंगा, या संतांचे निर्विहीची मदती आणि करू एक आहे नमागो देवा. पण बाकीचे जे कर्म आहेत, यज्ञ म्हणा, सत्यनारायणाची पूजा आहेत म्हणा, त्याला अगोदर संकल्प करावा लागतो. आणि संकल्पामध्ये पहिल्यांदा मम म्हणावं लागतं. मम म्हटल्याशिवाय संकल्प करता येत नाही. आणि मम म्हटण्याकरता अगोदर अहम असावं लागतं. ज्याच्याकडे अहमच नाही तो मम काय म्हणणार आहे. कर्म करणारा स्वतःला अहंत्वाने जागा असतो आणि जो अहंत्वाने जागा असतो तोच पुढे मम म्हणत असतो. कोणती गडबड करण्याकरता पहिल्यांदा अहंता लागत असते. महाराज म्हणतात, आम्ही आता कोणतंही कर्म करण्याकरता आमची अहंता शिल्लक ठेवली नाही. सर्व भगवान परमात्म्याच्या चरणांनी समर्पण केलेले. वाहवा संसार हे बाबाई भगवान परमात्म्याला सर्व समर्पण केल्यामुळे आता आमच्या स्वतंत्र कर्तृत्वाचं अस्तित्व नाही. अहंकाराने कर्तृत्व जागं होतं आणि कर्तृत्वाने भोक्तृत्व जागं होत असतं. पण जिथे अहंकारच जर नाही तिथे कर्तृत्व कुठं उडणार आहे. म्हणून अहंकार हे अवस्थेमुळे कर्तृत्व रहितपणा गेला आणि कर्तृत्व रहितपणा गेला त्याचा आम्हाला एक फायदा झाला. आता आम्ही भगवान परमात्म्याने जे आम्हाला दिलंय ते अभिवचन दिलंय, त्या अभिवचनाच्या फलाच्या प्राप्तीची वाट आता आम्ही कायम पाहणार. आता दिल्याची वाट पाहो नाही खटपट आता दिल्याची वाट पाहो नाही खटपट. दुसरे आम्ही प्रयत्न करणार नाही. भविष्य काळामध्ये आपण प्रयत्न करणार नाही. पण काही वेळेला भूतकाळातले जे संस्कार आहेत ते भूतकाळातले संस्कार महाराज तुम्हाला गप्प बसू देणार नाही. तुम्ही तरी ठरवलं मी आपण आता भविष्य काळामध्ये वेगळे प्रयत्न काही करणार नाही. पण भूतकाळामध्ये कदाचित वेगळे संस्कार जर तुमच्याकडे असतील आणि त्या वेगळ्या संस्कारातून जर तुम्ही पुढे बदलला तर मागच्या संस्काराकडे पाहण्याची गरज असतात. माझे मागचे साठवलेले जे संस्कार आहेत ते संस्कार पाहण्याची गरजच राहणार नाही. का राहणार नाही? अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतो. न लगे उचित काही पाहावे संगीत. तुम्हाला आमच्या जीवनामध्ये आणखी काही मागचं संचित आपण काही साचवलेलं आहे का? हे पाहत बसण्याची गरजच नाही. कारण शरणागत अवस्थेमध्ये झालेला जो निर्धार आहे तो निर्धार मागे पाहण्याची संधीच देत नाही. काही वेळेला जीवाचे संस्कार पूर्वकाळात अनंत विशाल अशा प्रकारचे संस्कार असू शकतात. वर्तमान काळातलं जीवन आणि भूतकाळातले संस्कार याच्यामध्ये काय वेळा फरक पडू शकतो. महाराजांचा एक अभंग गरज ही वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचिताची. मागचे साचवलेले जे संस्कार आहेत त्या संस्काराची आपली बुद्धी एकत्र आली मग मात्र ते पंथे माझी चालली पाऊले. मागचे काही संस्कार असू शकतात. काही वेळेला पूर्व काळामध्ये इतर साधनामध्ये गेल्याचे संस्कार आपले असू शकतील आणि ते जर संस्कार जर आपल्या कार्यक्षम होतील तर त्यावेळेला मात्र जीवनामध्ये बदल होत असतो.
हा मोठा प्रसंग आहे, पण आपल्या वेळेच्या संकोचामध्ये सगळ्या सांगता येणार नाही, थोडक्यामध्ये सांगून जाईल. श्रीमंत घराणं, त्या घराण्यामध्ये जन्माला आलेली मुलगी, कदाचित ती पूर्वजन्मामध्ये साधक असावी आणि राहिलेली साधना करण्याकरता पुन्हा तिने मुलीचा जन्म घेतलेला असावा. बहुतेक हे दुर्लभ आहे. श्रीमंती आणि सत्वगुण अत्यंत दुर्लभ आहे. श्रीमंती आणि रजगुण अतिसोपं, श्रीमंती आणि तमगुण फारच जवळ, श्रीमंती आणि सत्वगुण अत्यंत कठीण. क्वचित अशा प्रकारचं भाग्यवानामध्ये असतं. पूर्वजन्माची ती अशी साधना होती आणि सतत भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये वृत्ती रंगायची. मनामध्ये असं निर्धार केला, आपण ही साधना लवकर फलद्रूप होण्याकरता संतांचा सहवास करण्याची गरज आहे. काही संता सेवी वसता भोगत ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसे, हा मनामध्ये निश्चय केला. एका साधूंच्या आश्रमामध्ये आश्रय घेतला. साधूंच्या मार्गदर्शनामध्ये ती आत्मसाधना करत होती. करत असताना दुर्दैवाने आयुष्याचा क्षय प्राप्त होता आणि खूप मोठा आजार असा झाला. आजारी पडल्यानंतर अंतर्नाव खेळलेली मुलगी ती तळमळ करते. साधू महाराजांनी तिची प्रकृती सुधारावी याकरता एका वैद्याला बोलवलं. प्रकृती तपासण्याकरता वैद्याने नाडी हातामध्ये दिली. आयुष्यातला पहिला क्षण पुरुषाचा स्पर्श झाला आणि वृत्तीने धोका दिला. मनामध्ये असा विकल्प जागा झाला की पुरुषांचा स्पर्श असा असतो का, असं वाटलं आणि देहातले प्राण बाहेर पडले. आपला सिद्धांत आहे, अंतिमती साधती. हा सिद्धांत सध्याच्या या कॅमेऱ्याच्या सृष्टीमध्ये ताबडतोब समजून येतो. एखाद्या माणसाला स्वतःचा फोटो काढण्याकरता त्याने फोटोग्राफरच्या दुकानामध्ये जावं आणि त्या फोटो काढणाऱ्या त्याला व्यवस्थित बसवावं, सगळे शीन मागे ठेवावेत आणि मग पुढे येऊन कॅमेरा घेऊन उभं राहावं. त्याने सांगावं टोपी वाकडी झाली, थोडी सरळ करा, मान तिरकी झाली आहे, खडी करा, छाती आत गेली आहे, पुढे करा, सगळी सरकार करून घ्यावी आणि मग सांगावं आता मी तुमचा फोटो काढतो बरं का, सावधान. त्याने कॅमेराचं बटन दाबायला, ज्याचा फोटो काढायचा त्याच्या नाकावर माशी बसायला एकच वेळ आली. तो विचार करतो आता हाताने जर उडवावी तर फोटोमध्ये हात निघतो, त्याच्यापेक्षा नाक गोळा केलं की माशी उडून जाईल म्हणून त्याने नाक गोळा करावं. फोटोत कसं उतरेल, चांगलं उतरेल का गोळा केलेलंच उतरेल, गोळा केलेलंच लाभ उतरणार. तसा भावी जन्म अंतकाळाच्या वेळेला झालेल्या बुद्धीप्रमाणे होत असतो. परिणाम असा झाला त्या मुलीला दुसरा जन्म मिळाला, तो वेश्येचा जन्म मिळाला. बराचसा काळ होऊन गेला, काही काळ निघून गेला. तर एक दिवसाचा प्रकार असा झाला की त्या दिवशी कुठलाही पुरुष तिच्याकडे आला नाही. वेळ रात्रीची होती आणि विचार करता करता मागच्या जन्मातली सेवा, संचितातली सेवा एकदम फरक झाली. तवसाय झाला हृदय निवासी, बुद्धी दिली नाश नाही. मागच्या सत्कर्माची पुण्य एकदम फळाला आली आणि हृदयामध्ये आत्मप्रकाश पडला. त्या आत्मप्रकाशाच्या द्वारा ती पिंगला नावाची वेश्या जगाला सांगू लागली. संतंसनीके रमणम रतिप्रदम. परमात्मा चिंतनामध्ये ती रंगून गेली. भगवान परमात्म्याचा प्रत्यक्षात प्रसाद तिला लाभला. कशाहून लाभला? मागचं संचित. तुकारामानं म्हटलं असं महाराज तुम्हाला जर तुमच्यावर एखादा मागचं संचित कब्जा करत असेल तर तुकाराम म्हणतात आम्ही त्याची वाढून बघणार. आमचा आता असा निश्चय झालेला आहे आणि शरणागत झाल्यामुळे अहंकारातून आम्ही बाजूला गेलो. मागच्या संचिताकडे पाहण्याची आता आम्हाला गरजच राहिलेली नाही. त्याच्यामुळे आता भविष्य काळामध्ये मात्र आम्ही काय करणार आहोत तुकोबा अभंगाच्या शेवटच्या चरणात. Thank you.
माने तैसी करू सेवा. भविष्यात काय करणार? अकर्मण्य अवस्था तुम्ही म्हणता, पण भविष्यात काय करणार? काही अकर्मण्य अवस्था असते, पण त्या अकर्मण्य अवस्थेचा बोध मात्र वेगळा असतो. आपण तीर्थक्षेत्रामध्ये आला, महाराजांच्या बाबतीमध्ये शुभचिंतन करण्याकरता आपण उपस्थित झाला. तीर्थातलं स्नान आणि एरवीचं स्नान याच्यात फरक आहे. तीर्थातलं भोजन आणि अन्य ठिकाणचं भोजन याच्यात फरक आहे. तीर्थातलं भोजन प्रसाद स्वरूप आहे. तीर्थातलं स्नान फार मोठे पाप नष्ट करणार आहे, पुण्य निर्माण करणार आहे. इथलं श्रवण हे अन्य श्रवणापेक्षा काही वेगळ्या शक्तीचं असतं. संतांच्या सहवासात, विश्वमाऊली ज्ञानोबांच्या सहवासामध्ये आपण कोणतीही क्रिया कराल ती काही वेगळ्या दृष्टिकोनाची असते. गमतीनं सांगत असतो, क्षेत्रातली झोप सुद्धा पुण्य निर्माण करते. पहिल्या दिवशी कीर्तन असतं तर नसतं सांगितलं हे. आता 5वा दिवस म्हणजे उत्तर झाला, काय बिघडलं सगळ्यांना. त्याचा अर्थ झोप घ्यावी असं नाही. महाराज म्हणतात मी दुसरं काही करणार आणि अकर्मण्य अवस्थेला प्राप्त झालो. अकर्मण्य अवस्था इतर साधनाविषयी अवदासीन्य आहे, पण शरणागत अवस्थेमध्ये मात्र अवदासीन्य नाही, उत्साह. आणि तो उत्साह कशा स्वरूपाचा आहे? तुका म्हणे देवा माने तैसी करू सेवा. एक इतर साधना करता अकर्मण्य आहे, पण भगवत भक्ती करता मात्र आम्ही अत्यंत प्रेमाने सेवा करणार. सेवेचं स्वरूप माने तैसी करू सेवा. भगवान परमात्म्याला जसं आवडेल, जशी भगवंताची सेवा करून घेण्याची इच्छा असेल त्याप्रमाणे आम्ही सेवा करणार. सेवा करणं इतकं सोपं आणि त्यातल्या त्यात भगवान परमात्म्याला मान्य होईल अशा प्रकारची सेवा करणं हे काहीपेक्षा कठीण नाही. पण भगवान परमात्म्याने जी सेवा आवडली ना, आवडे देवाची तू ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळगा गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. ही जी सेवा आहे भगवान परमात्म्याला आवडते. आणि सेवा करत असताना मात्र सेवेचा अभिलाष आम्ही दुसरं काही करणारच नाही. कशा करणार सेवा? सेवेलागी सेवक सेवक झालो तुमच्या लागलो निजशाला. भगवंताला जी सेवा आवडते ना ती सेवा आम्ही करणार. बाकीचं आमच्या मनासारखे काहीच करणार नाही, कारण अहंकार जिथं गेलेला आहे. शरणागत झालो ते नेहमी प्रणाम करू. आम्ही जे समर्पण केलेलं आहे त्या समर्पणाचा भाव हाच आहे, आमच्या सुखाकरता आम्ही सेवा करणार नाही. महाराज भक्तिसूत्रामध्ये चिंतन आहे, तत् सुख सुखित हो. त्याच्या सुखाने आम्ही सुखी होणार. आमच्या सुखाकरता तो नव्हे तर त्याच्या सुखाकरता आम्ही, असं आम्ही जीवनाचा क्रम ठरवलेला आहे. आणि त्याच्या सुखाकरता आम्ही असल्यामुळे त्याला जे आवडेल तेच आम्ही करणार आहोत, बाकीचं काही करणार नाही. बाकीच्या बाबतीमध्ये आम्ही अकर्मण्य अवस्थेत आहोत. आता दिल्याचीच वाट पाहो नाही खटपट, दुसरी प्रयत्न करणार नाही. भक्ती मार्गाचाच आम्ही अवलंब करू. ज्ञानेश्वर देवा तुक म्हणे देवा, तुक म्हणे देवा, तुक म्हणे देवा, तुक म्हणे